लर्नर्स लायसन्सची जी टेस्ट आहे ती यापूर्वी आम्ही लेखी चाचणी घेत होतो. आता ती संगणकीय चाचणी कॉम्प्युटराइज टेस्ट आम्ही सोमवारपासून सुरू करणार आहोत. आता लवकरच नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाद्वारे लर्निंग लायसन्स मिळवण्याची पद्धत संगणकीयकृत केली जाणार आहे. यामागचा मूळ उद्देश असा की ही पद्धती पारदर्शक करणे आहे. यासाठी 10 संगणक देखील मागवण्यात आलेत की जेणेकरून एकाच वेळी 10 व्यक्तींना या संधीचा लाभ घेता येईल. या पद्धतीची अधिक माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी संजय धायगुडे यांनी दिली. परिवहन आयुक्त कार्यालयाकडून आम्हाला ज्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत आणि तिकडनं आम्हाला हार्डवेअरसुद्धा पुरवण्यात आलेलं आहे. ते अशासाठी की लर्नर्स लायसन्सची जी टेस्ट आहे ती यापूर्वी आम्ही लेखी चाचणी घेत होतो. आता ती संगणकीय चाचणी कॉम्प्युटराइज टेस्ट आम्ही सोमवारपासून सुरू करणार आहोत 21 तारखेपासून. त्याच्यासाठी 10 कॉम्प्युटर्स 10 विद्यार्थ्यांसाठी किंवा उमेदवारांसाठी असतील. उमेदवारांनी जर 20 पैकी 14 प्रश्नांची अचूक उत्तरे दिली तर त्यांना ताबडतोब लर्निंग लायसन्स देखील दिला जाईल. क्रम असा राहील. सुरुवातीला कागदपत्रांची तपासणी आमच्या अधिकाऱ्यांमार्फत केली जाईल, त्यांची एज प्रूफ, ॲड्रेस प्रूफ. त्याच्यानंतर त्याची डेटा एंट्री केली जाईल. अर्जदाराचं बायोमेट्रिक्स म्हणजे त्याचे फोटो आणि थंब इम्प्रेशन हे सिस्टीमवरती घेतलं जाईल. फी स्वीकारली जाईल आणि मग त्याला टेस्टसाठी इथं हजर त्या कॉम्प्युटराइज टेस्टसाठी बसायला लागेल. 10 लोकांची चाचणी एका वेळेला होऊ शकते. प्रत्येक कॉम्प्युटरवरती 20 प्रश्नांचा एक संच म्हणजे 20 प्रश्नांची चाचणी घेतली जाईल. 20 पैकी 70% म्हणजे 14 प्रश्नांची अचूक उत्तरं देणारा जो उमेदवार असेल त्याला तिथं सिस्टीमवरतीच पास म्हणून डिक्लेअर केलं जाईल आणि त्याचं लर्नर्स लायसन्स प्रिंट होईल. ब्युरो रिपोर्ट NMTV बातमीपत्र.